पालघरमध्ये सीडबॉल दिवस उत्साहात साजरा. विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून पर्यावरण संवर्धनाला नवी दिशा. दिव्य भारत बीएसएम न्यूज मोखाडा पालघर. प्रतिनिधी अशोक मालक. दिनांक 18 एप्रिल 2026. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत पालघर जिल्ह्यात सीडबॉल दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या अभिनव उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण झाली असून भविष्यात हरित पालघर घडविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे. वृक्षतोडीमुळे वाढत चाललेला पर्यावरणाचा ऱ्हास, बदलते हवामान आणि निसर्ग संतुलन बिघडण्याची भीती लक्षात घेऊन हा उपक्रम संपूर्ण जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये राबविण्यात आला. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमामुळे एक विद्यार्थी एक वृक्ष ही संकल्पना अधिक बळकट होत आहे. लहान वयातच पर्यावरणाचे महत्त्व समजल्यास भविष्यातील पिढी अधिक सजग आणि जबाबदार होईल, असे मत शिक्षकांनी व्यक्त केले. एकूणच पालघर जिल्ह्यात साजरा करण्यात आलेला सीडबॉल दिवस हा केवळ एक उपक्रम न राहता पर्यावरण संरक्षणाची एक प्रभावी चळवळ ठरली आहे. प्रशासन, शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या एकत्रित प्रयत्नातून हरित भविष्यासाठी उचललेले हे पाऊल निश्चितच कौतुकास्पद आहे. मोखाडा. प्रतिनिधी अशोक मालक. दिव्य भारत बीएसएम न्यूज. मुख्य संपादक डॉ. भागवत महाले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून देण्याचा हा प्रयत्न असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. जिल्हा परिषद शाळा कोचाळे येथे या उपक्रमाला विशेष प्रतिसाद मिळाला. शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने स्थानिक वृक्षांच्या बिया गोळा करण्याचे काम हाती घेतले. चिंच, बहावा, तेभरून, गुलमोहर, बोर, काजू अशा विविध स्थानिक आणि उपयुक्त वृक्षांच्या बिया जमा करून विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला. या बियांपासून सीडबॉल तयार करण्याची प्रक्रिया देखील विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवली. मुख्याध्यापक दिनकर फसाळे तसेच शिक्षक राजाराम जोशी, दिनेश ठोमरे आणि गणेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी जवळपास 2000 सीडबॉल तयार केले. माती, शेणखत आणि बियांचा योग्य समतोल साधून तयार करण्यात आलेले हे सीडबॉल पर्यावरणपूरक आणि नैसर्गिक वृक्षलागवडीसाठी उपयुक्त ठरणार आहेत. सीडबॉल तयार करताना विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक अनुभवच मिळाला नाही, तर निसर्गाशी जोडले जाण्याची संधीही मिळाली. या प्रक्रियेतून विद्यार्थ्यांमध्ये सहकार्याची भावना, जबाबदारीची जाणीव आणि पर्यावरणाबद्दलची संवेदनशीलता वाढीस लागल्याचे शिक्षकांनी सांगितले. मुख्याध्यापक दिनकर फसाळे यांनी सांगितले की तयार केलेले हे सीडबॉल पावसाळा सुरू होण्यापूर्वी ओसाड, माळरान, डोंगराळ भाग आणि जंगल परिसरात पसरवले जाणार आहेत. पावसाच्या पाण्यामुळे हे सीडबॉल नैसर्गिकरित्या अंकुरतील आणि त्यातून नवीन वृक्षांची वाढ होईल. ही पद्धत अत्यंत सोपी, कमी खर्चिक आणि प्रभावी आहे. सीडबॉल तंत्रज्ञानामुळे दुर्गम व पोहोचायला कठीण असलेल्या भागांमध्येही वृक्षलागवड शक्य होते. मानवी हस्तक्षेप कमी असल्याने झाडांची वाढ नैसर्गिक पद्धतीने होते आणि त्यांचा टिकावही अधिक काळ टिकतो. त्यामुळे पर्यावरण संवर्धनासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड यांच्या या संकल्पनेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. प्रशासनाच्या पुढाकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक विचारसरणी विकसित होत असून भविष्यात ते जबाबदार नागरिक म्हणून निसर्ग संवर्धनात योगदान देतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या उपक्रमामुळे पालघर जिल्ह्यातील शाळांमध्ये एक सकारात्मक चळवळ निर्माण झाली आहे. अनेक शाळांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत सीडबॉल तयार करण्याचे काम हाती घेतले. काही ठिकाणी ग्रामस्थांनीही या उपक्रमात सहभाग नोंदवून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. पर्यावरण तज्ज्ञांच्या मते अशा उपक्रमांमुळे केवळ वृक्षसंवर्धन होत नाही, तर विद्यार्थ्यांमध्ये दीर्घकालीन पर्यावरणीय दृष्टिकोन विकसित होतो. वृक्षतोडीमुळे निर्माण झालेल्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी अशा लहान पण प्रभावी उपक्रमांची गरज आहे. आजच्या काळात हवामान बदल, वाढते तापमान, पाण्याची टंचाई आणि जैवविविधतेचा ऱ्हास या गंभीर समस्या जगासमोर उभ्या आहेत. या पार्श्वभूमीवर सीडबॉल दिवस सारखे उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरत आहेत. स्थानिक पातळीवर सुरू झालेली ही चळवळ भविष्यात मोठ्या प्रमाणावर पर्यावरण संवर्धनासाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.